आईसाहेब आई वहिनी आई. काय झालं? काही नाही तू बस जराच. थांब मी ठीक आहे अथर्व थोडं डोकं जड झालं होतं बाकी काही नाही मॅडम तुम्हाला काही हवंय पाणी? नाही काही नकोय मला तू बस जरा. आई ठीक आहेस ना तू? हो 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 तुम्ही चालू ठेवा तुमचं वहिनी नक्की ना? मी ठीक आहे जरा मदत कर तिला मी वर जाऊन आराम करते हो चल. हं? मी जाते अथर्व तू थांब इथे आले मी आई प्लीज. मी ठीक आहे मी पण जाते. मीरा रिलॅक्स. अगं लग्नाची तयारी सुरू आहे, त्यांची धावपळ झाली असेल म्हणून त्यांना थकवा आला असेल. झोपू दे त्यांना. चोखी मीरा चल विश्वीतली साडी काढ. गौरी मातेचा वर्षारी काहीतरी कर गौरी मातेचा तू ह्रीं 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 सर्वबन्धना दृढ दृढ ह्रीं 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 ह्रीं. मूर्ख मुली, तू कितीही जोर लाव, दिव्य कवडी मिळाल्याने माझी शक्ती वाढलीये. तुझी महागौरी माता काहीच करू शकणार नाही. सर्वबंधन दृढ दृढ ह्रीं 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 ह्रीं. आईसाहेब तुमचं डोकं दुखत होतं ना? आता बरं वाटतंय का तुम्हाला? बरं. काय बोलायचंय? हो अगं मग बोल ना निर्धास्तपणे बोल. आईसाहेब तुम्ही लग्नासाठी इतकी धावपळ करताय, मला जरा काळजी वाटते. म्हणजे तुम्ही उत्साहात करताय सगळं, पण मग तुमच्या तब्येतीवरती बेततंय. मीरा, माझ्या अथर्वचं लग्न आहे, त्यामुळे मला सगळीकडे लक्ष द्यावंच लागेल. आईसाहेब मग तुम्ही फक्त लक्ष द्या ना, म्हणजे एकेका कामाची जबाबदारी प्रत्येकाला वाटून द्या. बस बस
बस. मला सांग, या घरात असं कोण आहे ज्याच्यावरती मी ही जबाबदारी टाकू शकते? अनन्या अजून लहान आहे. तिला प्रत्येक गोष्टीची समज यायला थोडा वेळ आहे. राहिली नर्मदा, तिचं कुठल्याही गोष्टीत नीट लक्ष नसतं. त्यामुळे तिच्यावरती एखादी जबाबदारी टाकायची असेल तर मला जरा भीतीच वाटते. आणि लग्नाची प्रत्येक जबाबदारी ही आपण पुरुषांवर तर नाही टाकू शकत ना. आईसाहेब, मी आहे ना. तुम्ही मला लेक म्हणता ना, मग माझ्या आईसाठी मी इतकं नाही करू शकत का? तू आहेसच ग, मला माहिती आहे ते. पण तुझ्यावरती आधीच वेदाची जबाबदारी आहे मीरा. आईसाहेब, मी वेदाला सांभाळून ना सगळी कामं करेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण तुम्ही अंगावर काढू नका. तुम्हाला त्रास झालेला बघून मला वाईट वाटतं. ठीक आहे. लग्नाआधी आपल्याकडे देवीची पूजा असते. त्या दिवशी आपण तिला साडी चोळी अर्पण करतो आणि त्यानंतर गोरगरिबांना आपण अन्नदान करतो. मग माझ्या जागी तू हे सगळं करशील? आता हो तरी कसं म्हणू? आईसाहेब, तुम्हाला तर माहिती आहे ना, मी देवीवर रुचले येते. ठीक, हरकत नाही. मीरा, या धावपळीतनं माझी काही सुटका नाही. आईसाहेब, तुम्ही धावपळ केलेली मला नाही आवडत. दुसरं कोणासाठी नाही, पण तुम्ही आहात म्हणून माझा देवीवरचा रुसवा मी बाजूला ठेवेन. कधी जायचं आपल्याला? उद्या सकाळी. चालेल. बाबा, आपण हे लग्न थांबवण्यासाठी काहीच करू शकत नाही का? अनन्या, तुलाही माहिती आहे की अथर्व मंजिरीच्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाहीये. त्याचा आणि मायाचा संसार कधीच सुखाचा होणार नाहीये. पण तरीही मी हे लग्न थांबवण्यासाठी काही करू शकत नाही, याचं मला वाईट वाटतंय. नाही अनन्या, एवढा हतबल मी आयुष्यात कधीच नव्हतं झालेलं. आई, तुम्ही दोघी कुठे बाहेर निघालात का? आम्ही दोघीच नाही, दादासाहेब तुम्ही सुद्धा येत आहे. मी कुठे येणार आहे? असं काय करताय? आजकाल तुम्ही गोष्टी विसरायला लागल्यात हा? अहो, आपल्या घराची परंपरा आहे ना, लग्नाआधी आपण देवीची पूजा करतो, तिला साडी चोळी अर्पण करतो. तिचा आशीर्वाद घेतल्याशिवाय लग्न समारंभाला सुरुवात नाही होत. नाही, मी विसरलो नाहीये मंजिरी, पण महत्वाची बिझनेस मीटिंग आहे, मला नाही जमणार. दादासाहेब, मीटिंग्स होत राहतात. आपल्या अथर्वच्या लग्नासाठी हा विधी महत्वाचा आहे. नाही, मीटिंग पण महत्वाची आहे. ती अशा आहे त्यावेळेला कॅन्सल नाही करता येणार. आणि तसंही तू जातेच ना, मी याची काही गरज नाही. पण तुम्ही तिथे असायला हवं. पण ही मीटिंग पण बिझनेससाठी खूप महत्वाची आहे. सॉरी मंजिरी. काय चाललंय तुमचं? अथर्व आणि मायाचं लग्न व्हावं ही काय फक्त माझी इच्छा आहे का? काल परवापर्यंत तुम्ही देखील या लग्नाला तयारच होतात ना, मग आता काय झालं? आणि एक वेळ अथर्वचा विषय बाजूला राहू दे, पण आपली वेदा, हे सगळं आपण तिच्यासाठी करतोय. तिला आईचं प्रेम मिळावं म्हणून करतोय. मग तिच्या आनंदाची काळजी नाही आहे तुम्हाला? घात करणार, दुसरी बायको घात करणार, तुझी आणि तुझ्या मुलाची. मला वेदाच्या आनंदाची काळजी आहे मंजिरी, पण त्यापेक्षा जास्त मला अथर्वची काळजी आहे. आणि म्हणूनच मला हे लग्न व्हायला नकोय. पण अथर्व या लग्नाला तयार झालाय, मग तुम्ही का नकार देताय? कारण माझ्या मनात या लग्नाविषयी अनेक शंका आहेत आणि याचा सर्व बाजूने विचार करायला हवाय, जो मी केलेला आहे.
आणि म्हणूनच मला हे लग्न व्हायला नकोय. तुम्ही या लग्नावर शंका घेताय म्हणजे तुम्ही माझ्या बोलण्यावर अविश्वास दाखवताय. बरं झालं लवकरच स्पष्टपणे बोललात ते. तुम्हाला नकोय ना हे लग्न? ठीक आहे, आपण हे लग्न रद्द करूया. राहू दे वेदाला आईशिवाय. आईसाहेब, आईसाहेब थांबा ना आईसाहेब. उत्तम आहे. दादासाहेब, मला माफ करा. लहान तोंडी मोठा घास घेते. पण तुम्ही आईसाहेबांना असं बोलायला नको होतं. त्यांना बरं नसताना त्या या लग्नासाठी खूप धावपळ करतायत. वेदाच्या बाबांचं लग्न नाही झालं तर उद्या लोक त्यांनाच बोल लावतील. लोक म्हणतील की सावत्र आई होती म्हणून मुलाचा संसार होऊ दिला नाही. तुम्ही त्यांच्या बाजूने पण विचार करायला हवा होता. मी जास्त बोलले असेल तर दादासाहेब मला माफ करा. बाबा, मला असं वाटतंय की तुम्ही आईसोबत देवळात जायला हवं. हो, किती काही झालं ना तरी दादा आईचंच ऐकणार आहे. उगाच तुमच्यात आणि दादाच्यात ना वाद नको प्लीज. ठीक आहे, तू जा मंजिरीला सांग. जाऊया म्हणा देवळात. मला माझ्या लेकीकडे जायचंय. अडचण येत आहे ती. मला या बंधनातून सोडव. मी तुझे उपकार कधीच नाही विसरणार. माझ्या शक्तीशी लढणार होतीस काय? तुझ्या देवी आईच्या शक्तीबद्दल मोठ्या गुरवीने सांगत होतीस. आता कुठे गेली तुझी गुरवी? मला माझ्या लेकीकडे जाऊ दे. तुला मी माझी गुलाम बनवून ठेवणार आहे इथं. माझी सेवा करायला लावणार आहे तुला. तुझ्या देवी आईच्या शक्तीचं कौतुक असेल तुला, पण ती शक्ती सुद्धा माझं बंधन तोडू शकणार नाही. देवीच्या शक्तीला नाकारतोयस? एक दिवस तुला तुझ्या कर्माचं फळ नक्की मिळेल. आणि तो दिवस कधीही येणार नाही. गौरीमध्ये का माझ्या आईपणाची परीक्षा बघतीयस तू? तुझ्या लेकीला तुझी गरज आहे ग. माझ्या मदतीला धावून ये आई. माझ्या मदतीला धावून ये. तुला इथून मुक्त करायला कोणी येणार नाहीये. ही काय सुंदर आहे ना साडी. शी पण 1.5 लाखाची. बापरे. बायको. हा ठीक आहे. आले आले. वहिनी कशी झाली पूजा? छान झाली. तारासाहेब, अन्नदान नीट झालं ना? हो, व्यवस्थित झालं. आणि मीराच्या हातून साडी देवीला अर्पण झाली.
नर्मदा, मीराच्या हातातली पिशवी आत घेऊन जा. वहिनी हो तिच्याचकडे आहे ना, ती ठेवेल आत. पण मी तुला सांगते ना, घेऊन जा. मला तिच्याशी जरा बोलायचं आहे. मीरा, तर नावापुरतं नाही, तर तू खरंच माझी लेक आहेस हे तू सिद्ध केलंस. आज तू बोललीस म्हणून दादासाहेब मंदिरात आले, विधी पूर्ण झाला. तुझे आभार कसे मानू कळतच नाही मला. आई लेकीच्या नात्यामध्ये आभार कुठून आले आईसाहेब? माझी आई सुद्धा ना अशीच टीट लावायची मला लहानपणी. असं मला काका म्हणायचे. मीरा, मला ना तुझ्यासाठी आणखी एक गोष्ट करायची. काय ये आईसाहेब? ये ग. बस बस, इथेच थांब. आईसाहेब काय करताय? आमच्या गावी मुलगी माहेरपणाला आली ना की तिची आई तिला असेच झोके देते. आता हा झोका गावासारखा नाहीये, पण आपलं नातं तसंच आहे ना. अगं वेडाबाई, रडतेस काय? डोळे पुस. बरं ऐक, नर्मदाला जी पिशवी दिली ना त्याच्यात प्रसाद आहे, तो वेदाला दे. जा. तुझ्याकडून मला जे मिळवायचं होतं ते मिळालंय मीरा. दिव्य कवडी आता माझी आहे. तुझी गरज संपली की केसाने गळा कापणार आहे मी तुझा. त्याआधी थोडे लाड करते तुझे. वेदा, हाय. काय करते? अरे बापरे, ड्रॉइंग करतेस तू? वाव, मी पण करू? चल. आपण मस्तपैकी ड्रॉइंग करूया. अरे कुठलं? असं आपण हे नंतर करूया. अरे बस इकडे. काय झालं? तुझी होणारी मम्मा बोलते की नाही तुझ्यासोबत? तर विदा, तुझ्या बाबांचं आणि माझं लवकरच लग्न होणार आहे, हो की नाही? मग मी छान छान सजणार आहे, छान छान मेकअप करणार आहे, मस्त मस्त साडी नेसणार आहे, मला हळद लागणार आहे, हो की नाही? मस्त मस्त दागिने घालणार आहे, एकदम नवरीसारखी तयार होणार आहे. कारण तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात हॅपीएस्ट डे आहे. द हॅपीएस्ट डे ऑफ माय लाईफ.
म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवायची जी खूप महत्वाची आहे.